नमस्ते. आपलं अरविंद गणेश दामले चॅनेलमध्ये स्वागत आहे. मी अरविंद दामले आपल्यासमोर प्रस्तुत करीत आहे माझ्याच काही मराठीतील कविता. हा आहे ह्या कवितांच्या सत्राचा 478वा भाग. आपल्याला या पसंत पडल्या तर चॅनेलला सबस्क्राईब करा, लाईक करा, शेअर करा आणि बेल आयकॉन दाबायला विसरू नका. तर पहिली मराठीतील कविता आहे. माझ्यासारखा अनेकांचा संसार कसा असतो. लग्नाच्या आधी आम्ही तासनतास भेटत होतो आणि तो जादुई वेळ आनंदात घालवत होतो. लग्नानंतर देखील आम्ही तासनतास बरोबर असतो आणि ती जादू कुठे गेली याचा विचार करत असतो. अनेकांचा संसार कसा असतो बघा. लग्नाआधी आम्ही तासनतास भेटत होतो आणि तो जादुई वेळ आनंदात घालवत होतो. लग्नानंतर देखील आम्ही तासनतास बरोबरच असतो, पण ती जादू आता कुठे गेली याचा विचार करत असतो. दुसरी कविता आहे. एका वाघाने वाचले की माणसात पाण्याचे वजन त्याच्या वजनाच्या 70% एवढे असते. ते वाचून त्याने ठरवले की माणसाला तेव्हाच खायचे जेव्हा तो तहानेने व्याकुळ झालेला असेल, कारण मग त्याच्यात पाणी कमी असेल आणि ठोस पदार्थ जास्त असेल. पण त्याच्या हे लक्षातच नाही आले की माणूस थोडी तहान लागली की लगेच पाणी पिऊन टाकेल. एका वाघाने वाचले की माणसात पाण्याचे वजन त्याच्या वजनाच्या 70% असते. ते वाचून त्याने ठरवले की माणसाला तेव्हाच खायचे जेव्हा तो तहानेने व्याकुळ झालेला असेल, कारण मग त्याच्यात पाणी कमी असेल आणि ठोस पदार्थ जास्त असेल. पण त्याचा हे लक्षातच नाही आले की माणूस थोडी तहान लागली की लगेच पाणी पिऊन टाकेल. आता तिसरी कविता आहे. शंकराचार्य रचित विवेक चूडामणी या ग्रंथावर आधारित पुढचा 24वा भाग. फक्त ब्रह्मचा जप करून काहीत होत नसते. दृश्य विश्वाला विसरून गेले तरच काही घडते. फक्त ब्रह्मचा जप करून काहीच होत नसते. दृश्य विश्वाला विसरून गेले तरच काही घडते. दृश्य विश्व पडदा असतो अन आत्मा मागे असतो. पडद्याला दूर केले तरच आत्मा प्रकट होतो. दृश्य विश्व पडदा असतो अन आत्मा मागे असतो. पडद्याला दूर केले तरच आत्मा प्रकट होतो. दृश्य विश्वाचा परिणाम स्वतःवर होऊ द्यायचा नाही. असे काही जमले तर समाधी अशक्य नाही. दृश्य विश्वाचा परिणाम स्वतःवर होऊ द्यायचा नाही. असे काही जमले तर समाधी अशक्य नाही. मी अन तूचे वेगळेपण जेव्हा संपून जाते. धूसरता दूर होते अन स्वच्छ दिसू लागते. मी अन तूचे वेगळेपण जेव्हा संपून जाते. धूसरता दूर होते अन स्वच्छ दिसू लागते. द्वंद्व संपून जाते अन सारेच एक होते. अज्ञान दूर होते अन समाधी अवस्था येते. द्वंद्व संपून जाते अन सारेच एक होते. अज्ञान दूर होते अन समाधी अवस्था येते.
शक्ती आली, समृद्धी आली, तर सम्राट बनतात. सम्राट सम्राट म्हणण्याने सम्राट कुठे बनतात. शक्ती आली, समृद्धी आली, तर सम्राट बनतात. सम्राट सम्राट म्हणण्याने सम्राट कुठे बनतात. जमिनीमध्ये खोल कुठेतरी रत्न कधी असतात. केवळ हाका मारून त्यांना बाहेर ती का येतात. जमिनीमध्ये खोल कुठेतरी रत्न कधी असतात. केवळ हाका मारून त्यांना बाहेर ती का येतात. त्याच्यासाठी योग्य जागी खोल खोदले पाहिजे. दगड माती अन इतर जे ते दूर केले पाहिजे. त्याच्यासाठी योग्य जागी खोल खोदले पाहिजे. दगड माती अन इतर जे ते दूर केले पाहिजे. नंतर रत्नांना काढून सांभाळ केला पाहिजे. चोरी न व्हावी यासाठी लक्ष ठेवले पाहिजे. नंतर रत्नांना काढून सांभाळ केला पाहिजे. चोरी न व्हावी यासाठी लक्ष ठेवले पाहिजे. जे रत्नांना झाकते ती माया असते. काय दूर करायचे ते गुरुकडून कळते. जे रत्नांना झाकते ती माया असते. काय दूर करायचे ते गुरुकडून कळते. चर्चा वादविवादाने काही होत नसते. विचार मौन ध्यानाने ज्ञान मिळू शकते. चर्चा वादविवादाने काही होत नसते. विचार मौन ध्यानाने ज्ञान मिळू शकते. या सर्वांसाठी पुरेसा वेळ द्यायचा असतो. संयम अन सातत्याने सर्व करू शकतो. या सर्वांसाठी पुरेसा वेळ द्यायचा असतो. संयम अन सातत्याने सर्व करू शकतो.